हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी या टॉपिकमधला मीडियन हा बीट शिकणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मीन हा बीट पाहिलेला होता. नेक्स्ट आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण मीडियन हा बीट पाहणार आहोत. मीडियनची डेफिनेशन पहा काय सांगते. मीडियन इज अ डिफाइंड ॲज द मिडल मोस्ट ऑर द सेंट्रल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल in a set of observation when the observation are arranged either in ascending or in descending order of their magnitudes. ठीक आहे. जेव्हा एखादा डाटा म्हणजे आता समजा 1 ते 10 हा जर समजा असेंडिंग फॉर्ममध्ये जर तुम्ही डाटा अरेंज केला असेल आणि त्याच्यातली सगळ्यात सेंट्रल जी व्हॅल्यू येते त्याला आपण मीडियन असं म्हणतो. म्हणजे मिडल मोस्ट व्हॅल्यू जी असते त्याला जेव्हा आपण मिडल मोस्ट व्हॅल्यू जेव्हा आपण कन्सिडर करतो त्याला आपण मीडियन म्हणतो. ओके. इट डिफाइन्स द सिरीज इंटू 2 इक्वल पार्ट्स. इट इज द पोझिशनल ॲव्हरेज वेअर ॲज द मीन इज अ कॅल्क्युलेटेड ॲव्हरेज. मीनमध्ये आपण पाहिलं की त्याला एक टिपिकल फॉर्म्युला होता आणि फॉर्म्युला थ्रू आपण काय करतो त्या मीनचं कॅल्क्युलेशन करतो. पण मीडियनमध्ये मात्र काय आहे की एक्झॅक्ट तो जो डाटा आहे पूर्ण ओव्हरऑल त्याला तुम्ही असेंडिंग किंवा डिसेंडिंग फॉर्ममध्ये अरेंजमेंट करायची आणि अरेंजमेंट केल्यानंतर जी एक्झॅक्ट सेंट्रल व्हॅल्यू येते त्याला आपण मीडियन असं म्हणतो. सेंट्रल व्हॅल्यू मग त्या सेंट्रल व्हॅल्यूपासून जर तुम्ही पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला पाहिलात तर तुम्हाला इक्वल हाफ्समध्ये डिवायडेशन त्या डाटाचा झालेलं बघायला मिळेल. आता त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मीडियन ह्याच्यामध्ये काय सांगतात बघा. अ पोझिशनल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच डिवाइड्स द डिस्ट्रीब्युशन इंटू 2 इक्वल पार्ट्स. अशी व्हॅल्यू ज्याच्यापासून बरोबर पुढं आणि मागं तुम्हाला त्या डाटाचं डिवायडेशन झालेलं बघायला मिळेल. दॅट इज द मीडियन इज द व्हॅल्यू दॅट डिवाइड्स द सेट ऑफ ऑब्झर्वेशन इंटू 2 हाफ्स so that one half of observation are less than or equal to it and the other half are greater than or equal to it. जेव्हा तुम्ही एखाद्या डाटाचं असं सेंटरिंग म्हणजे सेंटर पोझिशन जेव्हा फाइंड आउट करता त्या सेंटर पोझिशनपासून पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला जेव्हा बघाल तर पुढच्या व्हॅल्यू तुमच्या त्या सेंटर व्हॅल्यूपेक्षा पूर्ण लहान असतात आणि पाठीमागच्या व्हॅल्यू आहेत त्या ग्रेटर दॅन असतात. इट डिपेंड्स ऑन तुम्ही तो जो डाटा अरेंज केला आहे तो असेंडिंग फॉर्ममध्ये केला आहे की डिसेंडिंग फॉर्ममध्ये केला आहे. द एक्स्ट्रीम आयटम्स डू नॉट अफेक्ट मीडियन अँड इज एस्पेशली युजफुल इन अ ओपन एंडेड फ्रिक्वेन्सीज. जेव्हा एखादा डाटा फ्री फॉर्म असेल आणि त्याचा एंड असा टिपिकल पद्धतीनं एंड नसेल तर तुम्हाला मीडियन हे फार छान कॅल्क्युलेशनसाठी होतं. त्याच्यामध्ये काय होतं ती मीडियन व्हॅल्यू समजा 1 ते 10 मधला डाटा घेतलात आणि तुम्ही अचानक जर त्याच्यात 100 घातलात तर ती एक्स्ट्रीम व्हॅल्यू जी आहे ती काय करते मीडियनला अफेक्ट करत नाही. ओके. फॉर डिस्क्रीट डाटा mean and median do not change if all the measurements are multiplied by the same positive number and the result divides latter by the same. जेव्हा तुम्ही मीन आणि मीडियन काढता तेव्हा डिस्क्रीट डाटा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही मीन आणि मीडियन जेव्हा काढता तेव्हा त्याचा जी सेंट्रल व्हॅल्यू आहे तेव्हा त्याच्यामध्ये अफेक्ट होत नाही. का होत नाही? कारण की त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करता आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जेव्हा त्याचा डाटा तुम्ही पाहता तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. त्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ मीन. तुम्ही मीन कसं मीन काढायचं फॉर इंडिव्हिज्युअल डाटा सिरीज. त्याच्यामध्ये पहिल्यांदा अरेंज द व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. 1 ते 10 समजा तुम्ही संख्या घेतला असाल तर 1 to 10 तुम्ही अरेंज करायचं किंवा 10 to 1 अशी तुम्ही त्याची असेंडिंग किंवा डिसेंडिंग फॉर्ममध्ये चढत्या क्रमाने किंवा उडत्या क्रमानं तुम्ही उतरत्या क्रमानं तो डाटा तुम्ही अरेंज करणार आहात. When the number of the observation n is the odd and the middlemost value that is the n plus 1 upon second value in the arrangement will be the median. समजा 1 ते 10 तुम्ही डाटा घेतला तर त्याच्यामध्ये 5.5 हा जो नंबर आहे तो तुमची मीडियन व्हॅल्यू येते कारण की 5 हा सेंटर व्हॅल्यू येत नाही. जर तुम्ही इवन व्हॅल्यू घेतलात तर तुम्हाला मीडियन काढायला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागतं. पण जर एक्झॅक्ट अनइवन डाटा असेल जी सेंट्रलची संख्या येते ती तुम्ही मीडियन म्हणून कन्सिडर करू शकता. वेन एन इज अ इवन द am ऑफ n अपॉन nth and the n plus 1 upon nth value second value of the variable will give the median. ॲक्च्युली हे 2 फॉर्म्युले आहेत. ह्या 2 फॉर्म्युले थ्रू आपण काय करतो मीडियन काढतो. जर इवन असेल तर ह्या पद्धतीनं, ऑड असेल तर ह्या पद्धतीनं आणि इवन असेल तर या पद्धतीनं आपण काय करतो
मीडियन कॅल्क्युलेशन करू शकतो. हे कधी जर ह्यूज अमाऊंटमध्ये डाटा असेल आणि तुम्हाला मीडियन काढायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे डाटा यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही स्वतः म्हणजे नेकड्या आईनं डोळ्यांना स्वतः तुम्ही बघून तो डाटा अरेंज करून सुद्धा मीडियन काढू शकता. एक्झाम्पल बघूया आपण. ESRS ऑफ 7 सब्जेक्ट आर. ESRS of a 7 subject are 3, 4, 5, 6, 4, 7, 5. Find the median. आता हा डाटा जो आहे तो अनइवन पद्धतीने अरेंज केलेला आहे. पहिल्यांदा हा डाटा तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग फॉर्ममध्ये अरेंज करायचा. पहिल्यांदा असेंडिंग फॉर्ममध्ये अरेंज केला. जे डबल संख्या येतात त्या तुम्ही लिहिलेल्या आहात. ओके. द फोर्थ ऑब्झर्वेशन दॅट इज अ फिफ्थ इज द मीडियन इन द सिरीज. 5 नंबरची संख्या जर बघितलात, इकडे 3 आणि 4 आहे, इकडे 6. किती वेळा आलाय ते पाहायचं नाही. कुठल्या संख्या आल्या त्या पाहणार आहोत आपण. किती संख्या आहेत? 3, 4, 5 आणि 3, 4, 5, 6, 7. तर इकडं 2 आणि सेंटरची 5 येते, ती तिची मिडल व्हॅल्यू आहे किंवा मीडियन आहे. राईट. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे बघा. त्याच्यामध्ये समजा 8 सब्जेक्ट घेतलात तर त्याच्यामध्ये 3, 4, 5, 6, 4, 7, 6, 7 असा जर घेतला आणि तुम्ही त्याचा मीडियन काढलात तर पहिल्यांदा हा असेंडिंग फॉर्ममध्ये अरेंज करायचा. असेंडिंग फॉर्ममध्ये अरेंज केल्यावर तुमच्या साधारण लक्षात येईल की ह्याच्यामध्ये मीडियन आहे ती 4th and 5th ऑब्झर्वेशन येते. म्हणजे 4 आणि 5 हे तुम्हाला ॲज अ मीडियन म्हणून कन्सिडर करावं लागतं. त्यानंतर अरेंज द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इन द असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर अँड मॅग्निट्यूड. फाइंड आउट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. तुम्हाला CF काढावा लागतो. सिन्स मीडियन इज द लार्ज साईज ऑफ. समजा तुमचा मीडियनचा डाटाचा जो मीडियन येणार आहे तो तुम्हाला मोठ्या डाटावरून काढायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून काय करावं लागतं? मीडियन काढावं लागतो. लुक ॲट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॉलम. फाइंड दॅट द CF विच इज आयदर इक्वल टू this formula or next higher to that and value of the variable corresponding to it is the median. हा फॉर्म्युला घालून तुम्ही काय करताय की मीडियन काढू शकताय. त्यानंतर ना ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी काय केलं जातं? n/2 is used as the rank of the median instead of n+1/2. The formula for calculating median is given as median is equal to L plus त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याच्यात ॲड केलेली आहे अपॉन F मीन्स फ्रिक्वेन्सी. पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट करायचा आणि इंटू I. तर ह्याच्यामध्ये काय काय बघा. L हे काय आहे? लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास आहे आणि द क्लास इन विच द मिडल आयटम ऑफ द डिस्ट्रीब्युशन लाईज. जिथं डाटा ठेवलेला आहे त्याचं लोअर लिमिट आपण त्या Lच्या इथं लिहिणार आहोत. CF म्हणजे काय आहे? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रोसिडिंग द मीडिया अँड क्लास. त्या मीडिया आणि क्लासचा जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येतो तो आपण इथं प्लेस करणार आहोत. आणि F म्हणजे काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास आणि I काय आहे? क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. ओके. त्यानंतर ना आता हा डाटा एक्झाम्पल आहे. तुम्हाला इथं लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढतो. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ द मीडियन म्हणजे X. डाटा रिप्रेझेंट वेट ऑफ अ 265 मेल स्टुडंट ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन. तुम्हाला इथं लक्षात येईल की हा डाटा ग्रुपमध्ये आहे म्हणजे याचं ग्रुपिझम केले. आपण 265 स्टुडंटची काय डाटा पूर्ण अरेंज करणार नाही आहोत. तर आपण काय केलं? 90 पासून ज्यांचं वजन आहे 209 पर्यंत त्यांचं ग्रुपिझम केलं आणि तशा ग्रुपमध्ये त्यांची फ्रिक्वेन्सी 9 ते 99 किती स्टुडंट आहे? तर 1. 100 ते 109 मध्ये किती आहेत? तर 1. अशा पद्धतीचं फ्रिक्वेन्सी त्यांची काढली तर साधारण असं लक्षात आलं आणि असेंडिंग आणि डिसेंडिंग फॉर्ममध्ये लक्षात येईल. बरोबर सेंट्रल जी व्हॅल्यू आहे 140 ते 149 ह्याच्यामध्ये साधारण 66 स्टुडंट आहेत आणि हा त्याचा मीडियन पॉईंट आहे. ठीक आहे. आणि जेव्हा याचा आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढतो तर इथं तुमच्या लक्षात येईल की 1 पहिल्यांदा आहे तसा घ्यायचा. त्यानंतर 1 × 1 2. त्यानंतर 2 × 9 म्हणजे 2 × 9 11. 11 × 30 31 41 अशा पद्धतीनं तुम्हाला प्लस करत तुम्हाला मल्टिप्लिकेशन करत जायचं आहे आणि तुम्हाला हे लक्षात येईल की हे मल्टिप्लिकेशनचा हा पूर्ण तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येईल. पहिला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्ही F आहे तसं घ्यायचं आहे आणि दुसरा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये ॲड करत जायचा आहे. ठीक आहे. इथं फॉर्म्युला जर बघितलात मगाचा X = L + n/2 मायनस CF/F × I. इथं फॉर्म्युलामध्ये आपण डाटा घातलेला आहे. इथं आपलं 83 हा आपला हे आलेला आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म्युलामध्ये घातल्यावर डाटा तुम्हाला एक्झाम्पल इथं कंप्लीट आलेलं आहे.
ओके, त्यानंतर ना आपण पाहणार आहोत मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ अ मीडियन. ठीक आहे, तर मेरिट्समध्ये काय, इट इज अ सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट, पर्टिक्युलरली इज अ इंडिव्हिज्युअल ऑर अ डिस्क्रीट सिरीज. एखादा डाटा जर स्प्रेड फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही हा इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला काय तो डाटा अरेंज करायची गरज नाही आहे आणि टिपिकल कॅल्क्युलेशन न करता सुद्धा तुम्ही मीडियन काढू शकता. इट इज नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आयटम इन द सिरीज. समजा 1 ते 10 संख्येमध्ये जर 100 आकडा तुम्ही डायरेक्ट घातला तरी सुद्धा हा डाटा काय होणार नाही, त्या ह्याच्यामधला मीडियन जो आहे तो बदलणार नाही. इट कॅन बी डिटरमाइंड ग्राफिकली. तुम्ही त्या मीडियनशी रिलेटेड ग्राफसुद्धा रिप्रेझेंट करू शकता, म्हणजे तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करू शकता तुम्ही. जेव्हा तुम्ही हा ग्राफ काढता, फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला तर तुम्ही मीडियन इझिली लोकेट करून, जो हायेस्ट सेंटरचा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये जास्त फ्रिक्वेन्सी आहे तो तुम्ही ॲज अ मीडियन म्हणून दाखवू शकता. फॉर ओपन एंडेड क्लासेस मीडियन कॅन बी कॅल्क्युलेटेड. ज्या क्लासमध्ये स्टार्टिंग आणि एंड फ्री फॉर्ममध्ये आहे अशामध्ये सुद्धा तुम्ही, म्हणजे शून्यपासून ज्यांच्यामध्ये स्टार्ट झालेलं नाही आहे तिथं तुम्ही मीडियन फार छान पद्धतीने एक्सप्लेन करू शकता. इट कॅन बी लोकेटेड बाय अ इन्स्पेक्शन आफ्टर अरेंजिंग द डाटा इन ऑर्डर ऑफ अ मॅग्निट्यूड. जेव्हा तुम्हाला हा मीडियन काढायचा असेल एखाद्या डाटामधलं तर तुम्हाला 100% तो जो डाटा आहे तो अरेंज करावा लागेल, मग मे बी असेंडिंग किंवा डिसेंडिंग, तर आणि तरच तुम्ही त्याचं मीडियन छान पद्धतीनं काढू शकता. आता हे झाले त्याचे फायदे. नंतर ना हे डिमेरिट्स. इट डज नॉट कन्सिडर ऑल व्हेरिएबल्स बिकॉज इट इज अ पोझिशनल ॲव्हरेज. ॲक्च्युअली मीडियन इज कॉल्ड एज अ पोझिशनल ॲव्हरेज, म्हणजे एक्झॅक्ट ती सेंटरची संख्या म्हणूनच आपण मीनमध्ये काय पाहिलं की सगळ्या ऑब्झर्वेशनचं कॅल्क्युलेशन करून तिने डिवायडेशन करून जी संख्या आली, जो नंबर आला तो म्हणजे आपण मीन कन्सिडर करतो. पण मीडियनमध्ये काय आहे, सेंट्रलला किती आकडा आहे तोच आपण काय करतो, मीडियन म्हणून कन्सिडर करतो. त्याच्यावरती किंवा खाली किती आहे ते आपण कन्सिडर करत नाही. द व्हॅल्यू ऑफ द मीडियन इज अफेक्टेड मोर बाय सॅम्पलिंग फ्लक्च्युएशन. जर तुमच्या सॅम्पल घेण्यामध्ये जर फ्लक्च्युएशन आलं तर अशा वेळेला मीडियन सुद्धा काय होतं, फ्लक्च्युएशन होऊ शकतं. इट इज नॉट कॅपेबल ऑफ अ फर्दर अल्जेब्रिक ट्रीटमेंट लाईक मीन, कंबाईंड मीन, मीडियन कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा फर्दर म्हणजे पुढं तुम्हाला त्या डाटाचं आणखीन मॅनिप्युलेशन किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करायचं असेल, त्या डाटाला जास्त मॅथमॅटिकल त्याला एक्सप्रेशन द्यायचं असेल, अशा वेळेला आपण त्याचा मीडियन यूज करत नाही, कारण की मीडियनमध्ये कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नाही आहे आणि ह्या कॅल्क्युलेशन थ्रू काय होतं, त्याची फक्त पोझिशनल डाटा आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो. म्हणून आपल्याला ॲक्च्युली फर्दर मॅथमॅटिकल जे कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये जास्त मीडियनला यूज करून घेत नाही. इट कॅन नॉट बी कम्प्युटेड प्रिसाइजली व्हेन इट लाईज बिटवीन 2 आयटम्स. जेव्हा 2 आयटमच्या सेंटरला आपण ह्याला प्लेस करतो तेव्हा आपण काय करतो, ह्याला कंपॅरिझन म्हणून यूज करू शकत नाही मीडियन ह्याला. फक्त आपण एक मोठा डाटा आहे त्या डाटामधली सेंट्रल व्हॅल्यू काय आहे जर स्टडी करायची असेल तर फक्त तुम्हाला मीडियन हे युजफुल आहे. अदरवाईज तुम्ही मीन रेफर केलेलं फारच छान. मीन थ्रू तुम्ही पूर्ण एक्झॅक्ट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीचा आयडियल जो आहे तो म्हणजे मीनच आहे. मीन पूर्ण सगळ्या ऑब्झर्वेशनना टॅली करून मगच तो मीन जो आहे तो कॅरी फॉरवर्ड केला जातो. तर आत्ताच आपण बाळांनो जस्ट मीडियन हा बीट पाहिला. त्या मीडियनमध्ये आपण काय काय पाहिलं बघा, त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं, मीडियन कसं काढतात त्याचा फॉर्म्युला पाहिला, 3-4 पद्धतीने डिस्क्रीट मॅनर, ग्रुप्ड मॅनर किंवा सिम्पल मॅनरनं मीडियन कसा काढतात त्याचा फॉर्म्युला कसा आहे, विथ एक्झाम्पल आपण स्टडी केलेलं आहे. हे तुम्हाला ह्याच्या मी नोट्स नंतर देणार आहे, ते तुम्ही काढणार आहात. मी असं बघतोय बरेच जण रिप्लाय देत नाही आहेत जे व्हिडिओ पाहतात ते. त्यामुळं तुम्ही जे व्हिडिओ पाहता हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी केलेले आहेत, त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघायचे आहेत. तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम असेल तुम्ही तो सॉर्ट आउट करायचा आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघून रिप्लाय द्यायचा आहे. ओके, थँक्यू स्टुडंट.